नेक्स्ट पॉइंट बघा. इथं बरंच काय काय दिलंय त्याने. त्यातले एक एक टर्म्स आपण बघणार आहे. फर्स्ट कन्सेप्ट आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. आता इथे त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत दोन. एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की देअर एक्झिस्ट अन इव्हन प्राईम नंबर इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. याचा अर्थ सेट ऑफ नॅचरल नंबर्स मध्ये कमीत कमी एक तरी इव्हन प्राईम नंबर असणार आहे. मग इव्हन प्राईम नंबर म्हणजे 2 तो असतोच आणि ती कंडिशन एका एलिमेंटसाठी तरी सॅटिस्फाय होतेच. त्यावेळेला देअर एक्झिस्ट वगैरे ह्या पद्धतीनं वापरलं जातं. देअर एक्झिस्ट म्हणजे त्या ठिकाणी कमीत कमी एक तरी नंबर हा असा असेल. याच्या पुढचं सांगितलेलं आहे दुसरं स्टेटमेंट ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह. म्हणजे सगळ्या नॅचरल नंबर्ससाठी पॉझिटिव्ह असण्याची कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजे इथं पॉझिटिव्ह ही कंडिशन सगळे नॅचरल नंबर्स सॅटिस्फाय करतात. तसं या सेट ऑफ नॅचरल नंबर्स मध्ये कमीत कमी एक तरी इव्हन प्राईम नंबर असतो. मग ज्या वेळेला कमीत कमी एका नंबरसाठी काहीतरी कंडिशन त्यांनी सांगितलेली असेल त्यावेळेला तिथं शब्द प्रयोग वापरतात देअर एक्झिस्ट. मग देअर एक्झिस्ट असा असेल तर त्याला इथं आहे बघा शब्द एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं म्हणतात. अँड इट इज डिनोटेड बाय. त्याला काय करायचं आहे हे जे इंग्लिश मधलं जे ई आहे ते फक्त अपोजिट काढायचं आहे. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं याला म्हणतात. आणि ज्या वेळेला तुम्ही फॉर ऑल म्हणजे सगळ्यांच्यासाठी ती कंडिशन सॅटिस्फाय होत असते त्याला म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर. दोन प्रकार आहेत. एक एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर त्याच्यासाठी नोटेशन हे आहे आणि दुसरा आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. त्याच्यासाठी काय करायचं आहे हा जो ए आहे तो ए असा उलटा ए काढायचा आहे आणि त्याला काय म्हणायचं आहे फॉर ऑल म्हणायचं आहे. बघा लक्षात येते का. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे क्वांटिफायर्स कन्सिडर करायचे आहेत. एक आहे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, दुसरा आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल साठी इंग्लिश मधलं ई लेटर अपोजिट डिरेक्शन मध्ये दाखवायचं आहे आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर ऑल त्याच्यासाठी ए लेटर हे असं उलट काढायचं आहे. मग हे स्टेटमेंट मध्ये हे क्वांटिफायर्स वापरल्यानंतर जे काही स्टेटमेंट तयार होतात त्यांना म्हणतात क्वांटिफाईड स्टेटमेंट्स असं म्हणतात. त्यांना क्वांटिफाईड स्टेटमेंट्स म्हणायचं. आता त्याच्यामध्ये काय करायचं परत ह्यांचा आता वापर कसा करायचा ट्रू आणि फॉल्स साठी हे लागेल. ज्या वेळेला एक्झिस्टेन्शियल असेल त्यावेळेला दिलेली कंडिशन कमीत कमी एका ऑब्जेक्टला तरी ती अप्लाय झाली पाहिजे तर ते स्टेटमेंट ट्रू असेल एक्झिस्टेन्शियल साठी. आणि ज्यावेळेला ऑल असेल फॉर ऑल त्यावेळेला ती कंडिशन सगळ्या एलिमेंट्ससाठी सगळ्या सॅम्पल पॉइंट्ससाठी सॅटिस्फाय झाली पाहिजे. इथे दिले बघा हे स्टेटमेंट क्वांटिफाईड बाय युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे सगळ्यांच्यासाठी इज ट्रू इफ ऑल ऑब्जेक्ट्स इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. सगळ्यांनी ती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. बघा लक्षात येते. हे कुणासाठी आहे युनिव्हर्सल क्वांटिफायरसाठी. आणि ज्या वेळेला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असेल त्यावेळेला काय झालं पाहिजे इट इज अ ट्रू इफ ऍटलिस्ट वन ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाईज द कंडिशन. त्या कलेक्शन मधल्या एका तरी ऑब्जेक्टनं ती कंडिशन सॅटिस्फाय केली तर ते स्टेटमेंट ट्रू आहे असं कन्सिडर केलं जाईल. त्यामुळे आता हे प्रत्यक्ष वापरायचं कसं ते आपण आता पुढे बघणार आहे एक्झाम्पल्स मध्ये वगैरे. तर याच्यासाठी एक एक्झाम्पल बघूया. इथं सेट ए दिलेला आहे 1 to 7 असे सगळे नंबर्स आहेत. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. पहिलं काय दिलेलं आहे बघा देअर एक्झिस्ट मध्ये म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा एक तरी नंबर त्याच्यामध्ये असला पाहिजे कमीत कमी एक. मग एक्स मायनस 4 इक्वल टू 3 आहे. जर समजा मी इथं 7 वापरलं 7 मायनस 4 इक्वल टू 3 करेक्ट येते. याचा अर्थ हे स्टेटमेंट ट्रू आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येणार. त्याच्यानंतर आहे फॉर ऑल म्हणजे सगळ्यांच्यासाठी ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे.
मग काय कंडिशन आहे बघा, x+1 इट शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 म्हटलं. 3 पेक्षा मोठं आलं पाहिजे. मग समजा मी जर इथं 1 वापरलं तर 1+1 किती येणार आहे, 2 येणार. हे काय 3 पेक्षा मोठं नाहीये, म्हणजे ही कंडिशन सगळ्यांसाठी सॅटिस्फाय होत नाही. याचा अर्थ हे स्टेटमेंट फॉल्स आहे. इथं परत एकदा फॉर ऑलच आलेलं आहे बघा. आता काय कंडिशन सांगितलंय, 8 - एक्सच्या व्हॅल्यूज ह्या घ्यायच्या. मग या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही सबट्रॅक्शन केल्यानंतर 7 = 7 किंवा 7 पेक्षा कमी आले पाहिजे. तुम्ही कुठलाही नंबर घ्या, ह्याच्यातला 8 - 1 जर मी केलं तर 7 येते, म्हणजे हे चालतंय. 8 - 7 घेतलं, शेवटचा अंक जो काय आहे तो 8 - 7 ते 1 येते. याचा अर्थ सगळ्यांच्यासाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होते. त्याच्यानंतर पुढे त्यांनी सांगितले देअर एक्झिस्ट, म्हणजे कमीत कमी एकासाठी तरी ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. कंडिशन अशी आहे, x+8 = 16. मग 8 मध्ये 8 ऍड केल्यानंतर 16 येते आणि हे सगळ्या संख्या 8 पेक्षा कमी आहेत. याचा अर्थ हे स्टेटमेंट फॉल्स आहे. तुम्ही याच्यातली कोणतीही व्हॅल्यू इथं जरी वापरली तरी 16 येत नाही. मग हे या पद्धतीनं तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवावी लागेल. त्याच्या पुढचा पॉइंट आहे ड्युएल. याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं बघा, टॉटॉलॉजीसाठी टी वापरतात, कॉन्ट्राडिक्शनसाठी टी वापरतात. हे एक त्यांनी वरती इथं सांगितलेलं आहे. आता कशा पद्धतीने ड्युएल मांडायचं बघा, सिंपल कन्सेप्ट आहे एकदम. इफ टू स्टेटमेंट्स कंटेन लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर अँड लेटर्स टी अँड सी, म्हणजे टॉटॉलॉजी अँड कॉन्ट्राडिक्शन, then they are said to be duals of each other if one of them is obtained from the other. त्या दोन स्टेटमेंट्स आहेत, इफ टू स्टेटमेंट्स, आणि त्याच्यामध्ये ऑर अँड टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन या पद्धतीनं लॉजिकल कनेक्टिव्ह आणि हे टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शन तुम्हाला दिलेले असतील तर त्यांना ड्युएल्स आहेत. ते दोघं एकमेकांचे ड्युएल्स आहेत. देन दे आर सेड टू बी ड्युएल्स ऑफ इच अदर. हे कधी म्हणायचं आहे, इफ वन ऑफ देम इज ऑब्टेन्ड फ्रॉम द अदर बाय इंटरचेंजिंग. पहिल्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही बदल करा, ऑरच्या ठिकाणी अँड वापरा, अँडच्या ठिकाणी ऑर वापरा, आणि काय करायचंय, टॉटॉलॉजीचं कॉन्ट्राडिक्शन करायचं, कॉन्ट्राडिक्शनचं टॉटॉलॉजी करायचं. मी तुम्हाला याचं एक सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगते, इथं दिलेलंच आहे, त्यात काय प्रश्नच नाहीये. समजा जर मी हे असं घेतलं, एक सेकंद, पी अँड क्यू, याचं जर मी निगेशन केलं तर हे येतं निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. आता याच्यामध्ये मी काय करतोय, याचं ड्युएल मला लिहायचं आहे, तर काय बदल करायचा असतो बघा, अँड आहे तिथं ऑर ऑपरेटर घ्या, आणि आता उजव्या बाजूला जिथं ऑर आहे तिथं अँड ऑपरेशन घ्या, असं येते. मग ही दोन स्टेटमेंट्स बघा, बदल फक्त काय आहे, अँडच्या ठिकाणी ऑर, ऑरच्या ठिकाणी अँड, आणि हे दोन्ही रिझल्ट करेक्ट आहेत, बरोबर रिझल्ट आहे ते. देन दे आर सेड टू बी ड्युएल्स ऑफ इच अदर, आणि हे महत्वाचे रूल्स आहेत, यांनाच डी मॉर्गन्स लॉज असं पण म्हणतात. तेव्हा याचे आपण पुढे आणखीन एक्झाम्पल बघणार. इथं त्यांनी एकदम सिंपल दिलेले आहेत, बघून घ्या. पी ऑर क्यूचं ड्युएल पी अँड क्यू, टॉटॉलॉजी ऑर पीचं ड्युएल कॉन्ट्राडिक्शन अँड पी, टॉटॉलॉजी अँड पी त्याचं ड्युएल कॉन्ट्राडिक्शन ऑर पी. या पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल करावे लागतील. नेक्स्ट पॉइंट आहे निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. मग त्याच्यातला हा जो फर्स्ट रिझल्ट आहे तो असा आहे, हे मध्ये अँड ऑपरेटर आहे, याचा अर्थ हे कंजंक्शन आहे त्याचं निगेशन, म्हणजेच तुम्ही याला असं म्हणू शकताय, निगेशन ऑफ कंजंक्शन.
इथं मध्ये ऑर ऑपरेटर आहे, याचा अर्थ हे आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. मग या दोघांची निगेशन्स आपण एकत्र हे व्हेरीफाय करायचे रिझल्ट. आता आपण लिहिलेलं पण होतं बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे काय, तर निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू येते. म्हणजे अँडचं ऑर होणार आणि दोघांचंही निगेशन करा. तसं इथं अँडचं निगेशन तोच रिझल्ट आलेला दिसतोय इथं. थांबा मी दुसरा रिझल्ट घेतोय इथे, एकच मिनिट. इथला रिझल्ट हा चुकीचा आहे, याला काढून टाकतोय आणि इथं लिहितोय आता निगेशन ऑफ डिसजंक्शन. बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू पाहिजे, म्हणजे मग हे काय, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू हे असेल. हा एक रिझल्ट आणि हा रिझल्ट, हे दोन्ही रिझल्ट आपण आता व्हेरीफाय करून घेऊया. ट्रूथ टेबल तुम्ही तयार केलेले आहेत. ह्या दोघांचे एक रिझल्ट मी इथं चेक करून तुम्हाला दाखवतो. स्टेटमेंट पी क्यू, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू, त्याच्यानंतर पी अँड क्यू, त्याच्यानंतर पी ऑर क्यू, त्यानंतर या दोघांचं निगेशन पण लागेल, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. म्हणजे काय काय तयार झाले बघा, ह्याचं एलएचएस तयार झालं, याचं पण एलएचएस तयार झालं. आता त्याच्याही पुढे जायचं आहे आपल्याला, निगेशन ऑफ पी ऑर क्यू, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू हे एक लागेल. त्याच्या पुढं निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू एक लागणार आहे. त्यामुळे बघा कशा पद्धतीनं होते तयार त्यात. सगळ्यात पहिल्यांदा दोनच स्टेटमेंट आहेत, त्यामुळे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, दोन वेळा ट्रू दोन वेळा फॉल्स हे असेल. त्यानंतर पीचं निगेशन पाहिजे, त्यामुळे दोन वेळा फॉल्स दोन वेळा ट्रू हे असेल. क्यूचं निगेशन एफ टी एफ टी हे असेल. पी अँड क्यू याचं बेसिक काय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, नाहीतर फॉल्स हे असेल. पी ऑर क्यू, पी आणि क्यूचं ऑर, ऑरचं बेसिक काय सांगितलंय, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार. तर पहिल्यांदा अँडचं निगेशन, मग इथं जे रिझल्ट आहे त्याच्याबरोबर अपोजिट रिझल्ट येणार इथं, फॉल्स ट्रू ट्रू ट्रू. त्यानंतर ऑरचं निगेशन, बरोबर याच्या अपोजिट रिझल्ट येणार इथं, आता तीन वेळा फॉल्स येणार आणि एकदा ट्रू येणार. त्याच्यानंतर मला आता पाहिजे आहे निगेशन ऑफ पी ऑर क्यू पाहिजे. इथे आहेत बघा, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, यांच्यामध्ये ऑर ऑपरेटर पाहिजे. ऑरचं बेसिक काय सांगितलेलं आहे, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार हे असे. त्याच्या पुढे आहे निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू असं आहे. तर आता इथं बघा कशा पद्धतीने येणार, या दोघांच्या मध्ये अँड ऑपरेटर दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार, नाहीतर मग हे फॉल्स येणार सगळीकडे हे असेल. आता आपल्याला फक्त हे शेवटचे चारच कॉलम्स लागणार आहेत रिझल्टसाठी. मग ह्या चार कॉलम्स मध्ये पहिल्यांदा बघा कुठले कुठले इक्वल आहेत, हे बघा हे दोन इक्वल आहेत, याच्यावरून एक रिझल्ट लिहून टाकूया. देअरफॉर निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, एक मिळालं. त्याच्यानंतर हा कॉलम आणि हा कॉलम हे दोन्ही इक्वल आहेत, त्याच्यावरून एक रिझल्ट मिळेल, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ
या पद्धतीने. मग ह्याच्याच मध्ये तुम्ही ड्युएलचं पण रिझल्ट चेक करू शकताय. बघा बरं, अँडचं ऑर केलेलं आहे, इथं ऑरचं अँड केलेलं आहे. मग पहिल्या स्टेटमेंटवरून तुम्हाला दुसरं स्टेटमेंट मिळेल. जर तुम्ही पहिल्याचं ड्युएल म्हटलात तर दुसरं, आणि दुसऱ्याचं ड्युएल जर तयार केलं तर फर्स्ट स्टेटमेंट मिळणार. मग ही दोन्ही स्टेटमेंट्स हे अतिशय महत्वाचे रूल्स आहेत. यांना म्हणतात डी मॉर्गन्स लॉज. त्यामुळे हे व्यवस्थित करून घ्या. रूल्स इम्पॉर्टंट आहेत ते. आणि हे जे व्हेरिफिकेशन आपण इथं जे प्रूव्ह केलेलं आहे ते पण कम्प्लीट करा आणि ते लिहा. पूर्ण टेबल वगैरे तयार करून कम्प्लीट करून घ्या. नेक्स्ट कंपाऊंड स्टेटमेंट आहे इफ देन, किंवा त्याला कंडिशनल असं आपण म्हणतो. मग हे जर तुम्ही इफ पी देन क्यू त्याचं जर तुम्ही निगेशन केलं तर काय मिळणार आहे, पहिलं स्टेटमेंट तसंच ठेवायचं आणि पी अँड निगेशन ऑफ क्यू हे असं लिहायचं आहे. पुढे जाऊन आपल्याला राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट असा क्वेश्चन त्या ठिकाणी येईल. त्याच्यामध्ये तुम्ही हे रूल्स वापरूनच निगेशन लिहायचं हे लक्षात ठेवा. तुम्ही तिथं इंग्लिश मधले रूल्स वापरायचे नाहीत. इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला जे शिकवलंय ते तिकडं वापरायचं. हे लॉजिक आहे. लॉजिक मधल्या निगेशनसाठी लॉजिक मधलेच रूल्स वापरून तुम्ही स्टेटमेंट तयार केलं पाहिजे. आता हे पण व्हेरीफाय करून घेऊया आपण. तर स्टेटमेंट पी क्यू, निगेशन ऑफ क्यू फक्त पाहिजे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इफ पी देन क्यू, त्याच्या पुढे परत त्याचं निगेशन इफ पी देन क्यूचं, आणि पी अँड निगेशन ऑफ क्यू हे एक लागेल. मग दोन स्टेटमेंट्स आहेत, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. त्याच्या अलीकडे 2 वेळा ट्रू आणि 2 वेळा फॉल्स असेल. निगेशन ऑफ क्यू तिथे येणार फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू. इफ पी देन क्यू त्याच्यामध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकी सर्व ठिकाणी ट्रू. त्याच्यानंतर याचं निगेशन करायचं आहे. आता ते येणार इथं फॉल्स, ट्रू, फॉल्स, फॉल्स. आणि पी अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे हे एक स्टेटमेंट आणि हे एक स्टेटमेंट, यांच्यामध्ये अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशनचं बेसिक काय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येते. दोन्ही ट्रू फक्त हितच आहेत, बाकी सर्व ठिकाणी मग साहजिकच काय येणार, फॉल्स येणार. मग या शेवटच्या 2 कॉलम्स वरून तुम्ही तो रिझल्ट लिहू शकताय. देअरफॉर निगेशन ऑफ इफ पी देन क्यू is logically equivalent to P and negation of Q. या पद्धतीनं हा रिझल्ट व्हेरीफाय होईल. हे रिझल्ट लक्षात ठेवा. हे रिझल्ट पुढे तुम्हाला वापरायचे आहे, त्यामुळे हे पाठ करून टाका. नेक्स्ट स्टेटमेंट आहे पी इफ अँड ओनली इफ क्यू, त्याचं निगेशन. म्हणजे निगेशन ऑफ बाय कंडिशनल म्हणू शकता याला, किंवा निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन असं पण म्हणू शकताय. मग हे इफ अँड ओनली इफ बघा, याच्यात गायबच होते निगेशन केल्यानंतर. त्याच्यामध्ये पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी असं येते. त्यामुळे ही निगेशन्स करत असताना हे रिझल्ट तुम्हाला वापरायचे आहेत. त्यामुळे हे रिझल्ट पक्के लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे बघा. स्टेटमेंट पी क्यू, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू, त्याच्यानंतर पी इफ अँड ओनली इफ क्यू त्याचं निगेशन हे येणार. त्याच्यानंतर पी अँड निगेशन ऑफ क्यू एक लागेल, आणि क्यू अँड निगेशन ऑफ पी हे एक येणार. आणि हा जो पूर्ण उजव्या बाजूचा हा जो RHS चा जो पार्ट आहे त्याला मी कन्सिडर करतोय ए. पाहिजे असलं तर इथे लिहितोय ए इज इक्वल टू पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी. आता याचं ट्रूथ टेबल तयार करूया. सगळ्यात पहिल्यांदा इथं लागेल ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स.
असेल. त्याच्या अलीकडं 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स हे असेल. पीचं निगेशन 2 वेळा फॉल्स 2 वेळा ट्रू. क्यूचं निगेशन एफ टी एफ टी. पी आणि क्यू मध्ये इफ अँड ओनली इफ दोन्ही सेम व्हॅल्यूज असतील तरच ट्रू आहे, नाहीतर ते फॉल्स होत. त्यानंतर याचं निगेशन एफ टी टी एफ. त्यानंतर आहे पी अँड निगेशन ऑफ क्यू. इथं पी आहे, सॉरी हे नाही, निगेशन ऑफ क्यू पाहिजे. पी अँड निगेशन ऑफ क्यू या दोघांच्या अँड आहे, त्यामुळं दोन्ही ट्रू कुठं आहेत बघा, इथंच आहेत फक्त दोन्ही ट्रू, मग इथं ट्रू येणार, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स लिहा असेल. त्यानंतर क्यू अँड निगेशन ऑफ पी. आता क्यू अँड निगेशन ऑफ पी ते इथं आहे, मग दोन्ही ट्रू कुठे येतात बघा, इथे येतात. इथं फक्त ट्रू येईल, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स आहे असेल. आणि आता त्याच्या पुढं या शेवटच्या 2 कॉलम्स मध्ये इथं यांच्यामध्ये ऑर ऑपरेटर पाहिजे. मग ऑरचं बेसिक काय सांगितलंय, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स आहे. मग फॉल्स दोन्ही हितं आहेत, त्यानंतर हितं पण आहेत, बाकी ह्या मधल्या दोन्ही ठिकाणी दोन्ही ट्रू येणार. आता चेक काय करायचं आपल्याला, हे आणि हे शेवटचं कॉलम हे चेक करायचं. मग त्याच्यावरून रिझल्ट काय येतो तेवढं फक्त लिहा. देअरफॉर हा पहिला कॉलम इथं कोण आहे, निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू ए, म्हणजे हे सगळं आहे पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ पी असेल. या पद्धतीनं हे सुद्धा व्हेरीफाय होईल. नेक्स्ट पॉइंट आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. अतिशय महत्वाचा पार्ट. तुम्हाला इफ देन मधलं एक स्टेटमेंट दिलं जातं आणि त्याचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहा असं सांगितलेलं असतं. मग आपलं बेसिक स्टेटमेंट जे असणार आहे ते असणार आहे इफ देन कंडिशनल स्टेटमेंट. मग याचं तुम्हाला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे विचारलं जातं. आता हा जो इफ पी देन क्यू आहे त्याचं कॉन्व्हर्स असते इफ क्यू देन पी. एकदम सिंपल. याच इनव्हर्स इफ पी देन क्यूचं इनव्हर्स इफ निगेशन ऑफ पी देन निगेशन ऑफ क्यू. सगळे याच्यावरूनच तयार करायचे. या स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स हे आहे, इफ पी देन क्यूचं इनव्हर्स हे आहे, आणि आता याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ते येतं इफ निगेशन ऑफ क्यू देन निगेशन ऑफ पी. हे पक्क लक्षात ठेवा. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. काही वेळेला 2 मार्काला, काही वेळेला 3 मार्काला एक स्टेटमेंट ते देतात आणि त्याचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहा असं तुम्हाला सांगितलेलं असतं. एकदम सिंपल टाईप आहे. एक्सरसाइज 1.3 बघा. फर्स्ट क्वेश्चन, त्यांनी एक इथं सेट दिलेला आहे ए, त्याच्यामध्ये हे नंबर्स आहेत आणि पुढं काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज डिटरमाइन करायचे. बघा इथं पहिलं काय म्हटलंय, देअर एक्झिस्ट आहे, ई आहे तिथं. याचा अर्थ ही कंडिशन सॅटिस्फाय होणारा एक तरी इलेमेंट याच्यात पाहिजे. मग एक्स मायनस 8 इक्वल टू 1. 9 मधून 8 वजा केले की 1 येते. याचा अर्थ हे स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी. त्याच्या पुढं फॉर ऑल एक्स विच बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स
इज ॲन इव्हन नंबर असं त्यांनी सांगितलं. करून बघा सगळ्यांसाठी येते का नाही ते. एक्स जर मी 3 घेतलं, 3चा वर्ग 9 अधिक 3 12 बरोबर आहे. 5चा वर्ग 25 अधिक 5 30 येते. 7चा वर्ग 49 अधिक 7 56 येते, ते पण इव्हन. 9चा स्क्वेअर 81 प्लस 9 90 ते पण बरोबर. 11चा वर्ग 121 आणि 11 ते पण इव्हन नंबर येणारच आहे. 12चा वर्ग 144 अधिक 12 तो सुद्धा इव्हन नंबर येतो. याचा अर्थ हे ट्रू आहे. आता देअर एक्झिस्ट सांगितले म्हणजे कमीत कमी एक तरी नंबर असा पाहिजे. एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0 म्हणजे एक्सचा स्क्वेअर निगेटिव्ह यायला पाहिजे. कसा येईल निगेटिव्ह? निगेटिव्ह नंबर जरी असेल तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येतो, त्यामुळे हे फॉल्स आहे. त्याच्या पुढं फॉर ऑल एक्स विच बिलॉंग्स टू ए एक्स इज अन इव्हन नंबर. कुठे आहे त्यात इव्हन नंबर? हा एकच आहे 12 तेवढं. सगळे काही इव्हन नंबर नाहीत कारण फॉर ऑल सांगितले. त्याच्या पुढे आहे देअर एक्झिस्ट कमीत कमी एकासाठी तरी. देअर एक्झिस्ट सच दॅट 3x प्लस 8 इज ग्रेटर दॅन 40. सगळ्यात मोठी संख्याच घेऊया आपण. जर 12 जर मी इथे घेतलं, 3 गुणिले 12 ते होणार 12 त्रिक 36 आणि 8 मग हे 44 होणार. मग बरोबर आहे, हे ट्रू येणार इथे या ठिकाणी तुमचं. त्यामुळं हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. 12 साठी सॅटिस्फाय होते. त्यानंतर 11 जरी वापरला 11 त्रिक 33 आणि 8 होते त्या ठिकाणी पण सॅटिस्फाय. तिथनं पुढचे मात्र होणार नाहीत, पण कमीत कमी एकासाठी तरी ते सॅटिस्फाय होते. फॉर ऑल एक्स विच बिलॉंग्स टू ए, तर ही कंडिशन सगळ्यांच्यासाठी सॅटिस्फाय झाली पाहिजे. मग कमीत कमी व्हॅल्यू 3 वापरतोय मी इथं. 2 into 3 हे होणार 6. 6 प्लस 9 15. 15 हे 14 पेक्षा मोठं आहे. पुढच्या संख्या 3 पेक्षा मोठ्याच आहेत. त्यामुळं साहजिकच ही कंडिशन प्रत्येकासाठी सॅटिस्फाय होणार. शंका वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वापरून बघा, तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. पुढचा प्रश्न बघा. राईट द ड्युएल्स ऑफ द फॉलोइंग. मग ड्युएल्स मध्ये काय करायचं आहे? ऑरच्या ठिकाणी अँड, अँडच्या ठिकाणी ऑर. मी डायरेक्ट एक 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 घेऊन या ठिकाणी त्याचा आन्सर डायरेक्ट लिहितोय. तर स्टेटमेंट लिहिणार आहे त्यांनी दिलेलं, त्याच्या पुढं त्याचं ड्युएल लिहायचं आहे. पहिलं स्टेटमेंट असं आहे, पी ऑर क्यू अँड आर. मग याचं ड्युएल काय तयार होणार? पी अँड क्यू ऑर आर. दुसरं स्टेटमेंट आहे पी अँड क्यू अँड आर. याचं ड्युएल तयार होते पी ऑर क्यू ऑर आर. तिसरं स्टेटमेंट पी ऑर क्यू अँड आर ऑर एस. तर इथं काय येणार? पी अँड क्यू येणार, ऑर आर अँड एस येणार. त्याच्या पुढे जाऊया आता. चौथं त्यांनी सांगितलेलं आहे, सिंपल आहे एकदम, पी अँड निगेशन ऑफ क्यू. त्याचं ड्युएल तयार होणार पी ऑर निगेशन ऑफ क्यू. नेक्स्ट आहे, आता थोडस वाढवलेलं आहे त्यांनी, काय आपलं बेसिक सोडायचं नाही आपण. इथे दिलेलं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन असं होईल, ऑर येणार इथं, निगेशन ऑफ आर ऑर एस हे असेल. त्याच्या पुढे आता मी याला खाली घेतो इकडे जरा थोडस. हे आपले 5 पहिले कंप्लीट झालेले आहेत. त्याच्या पुढे जाऊया आता आपण. सहावं एक्झाम्पल बघा. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ आर. फक्त मी हा ब्रॅकेट तेवढा चेंज करून घेतो.
म्हणजे दिसायला आपल्याला ते जरा व्यवस्थित दिसेल कुठं कुठं काय काय घेतले आपण ते. मग याचं ड्युएल कसं होणार? निगेशन ऑफ पी तर आहे तसंच राहणार, और याचं ड्युएल या पद्धतीने चेंज होईल. निगेशन ऑफ क्यू और पी अँड क्यू और निगेशन ऑफ आर, याचं ड्युएल या पद्धतीने. त्याच्या पुढचं निगेशन ऑफ पी और क्यू एंड पी और निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ एस. आता याचं ड्युएल लिहायचं आहे मला. निगेशन ऑफ पी, निगेशन ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू हे असेल, इथं ब्रॅकेट कम्प्लीट. अँडचं ऑर होणार आता, पुढं पी अँड निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ एस, हे त्याचं ड्युएल. त्याच्या पुढचं घेतोय. आता याच्यामध्ये सी फॉर कॉन्ट्राडिक्शन आहे, एवढं लक्षात ठेवा. ते पण बदलावं लागते ड्युएलच्या वेळेला. सी और पी अँड क्यू और आर हे असं दिलंय. ह्याचं ड्युएल सीच्या ठिकाणी काय येणार? कॉन्ट्राडिक्शन सी, म्हणजे त्याचं टॉटॉलॉजी करायचं. ऑरचं अँड होणार आहे पी और क्यू अँड आर हे असेल. त्याच्या पुढचं एक्झाम्पल आता काय दिलेलं आहे? निगेशन ऑफ पी और क्यू अँड आर अँड टी, याचं ड्युएल निगेशन ऑफ पी अँड क्यू और आर, इथं परत ऑर येणार, टॉटॉलॉजीचं कॉन्ट्राडिक्शन करायचं. आणि शेवटचं सिंपल आहे, पी और क्यू और कॉन्ट्राडिक्शन असं आहे. त्याचं ड्युएल तयार होणार पी अँड क्यू और टॉटॉलॉजी. या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांचे ड्युएल्स लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. आता निगेशन्स करायचे आहेत, मात्र हे निगेशन करत असताना लॉजिकचे रूल्स वापरायचे आहेत. याच्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे x+8 ग्रेटर दॅन 11 और y-3 इज इक्वल टू 6. आता हे लिहायचं आहे कशा पद्धतीने बघा. ऍझ्युम दॅट, हे या पद्धतीने लिहावं लागेल बरं का तुम्हाला परीक्षेमध्ये. डायरेक्ट काहीतरी इंग्लिश मधले रूल्स इकडे आणायचे नाहीत. परत एकदा सांगतोय, हा जो पहिला पार्ट आहे त्याला मी पी कन्सिडर करतोय. स्टेटमेंट पी, x+8 ग्रेटर दॅन 11. स्टेटमेंट क्यू, y-3 इक्वल टू 6. गिव्हन स्टेटमेंट इज. मग दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते कसं आहे बघा बरं. या दोघांच्या मध्ये काय वापरलेलं आहे? इथं ऑर वापरलेलं आहे. याचा अर्थ गिव्हन स्टेटमेंट हे असं आहे. मग आता याचं निगेशन पाहिजे. मग आपल्याकडं फॉर्म्युला तयार आहे, निगेशन ऑफ पी और क्यू म्हणजे डिसजंक्शनचं निगेशन. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू असं येतं. मग पहिल्याचं निगेशन करा, दुसऱ्याचं निगेशन करा आणि मध्ये अँड वापरायचं. देअरफॉर निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज. काय पहिलं? x+8 इज ग्रेटर दॅन 11 आहे.
मग त्याचं निगेशन तुम्ही असं लिहू शकताय, लेस दॅन ऑर इक्वल टू 11. त्यानंतर ऑरच्या ऐवजी अँड येणार इथं, अँड, आणि याचं निगेशन पाहिजे y-3 इज नॉट इक्वल टू 6. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. या पद्धतीनंच हे सोडवायचं. पूर्ण डिटेलमध्ये एक प्रकार लिहून दिलेला आहे, बाकीचे सगळे त्या पद्धतीने लिहायचे आहेत. हे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये याच फॉर्मॅटमध्ये आन्सर पाहिजे. हे तुमचं पहिलं झालं. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता दुसरं घेऊया त्याच्यातलं. दुसरं स्टेटमेंट बघा काय आता, 11 इज लेस दॅन 15. त्याचे दोन स्टेटमेंट आहेत. त्यातल्या पहिल्या स्टेटमेंटला 11 लेस दॅन 15 कन्सिडर करतोय. दुसरं स्टेटमेंट आहे 25 ग्रेटर दॅन 20. आता मध्ये अँड ऑपरेटर वापरलेला आहे, त्यामुळे गिव्हन स्टेटमेंट जे आहे हे काय आहे, P अँड Q आहे. मग त्याचं निगेशन पाहिजे मला. निगेशन ऑफ P अँड Q इट इज इक्वल टू निगेशन ऑफ P ऑर निगेशन ऑफ Q येणार. म्हणजे हे कसं येणार बघा बरं. 11 लेस दॅन 15 आहे, त्याला तुम्ही असं पण लिहू शकता, 11 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15. अँडच्या ऐवजी ऑर वापरायचं आहे, ऑर. आणि हे जे दुसरं स्टेटमेंट आहे तिथं काय होणार, 25 लेस दॅन ऑर 20 असं पण लिहू शकताय. हे आणखीन एका प्रकारे लिहिलं तरी पण चालतंय. 11 हे असं चिन्ह करायचं आणि ह्याच्यावरती नॉट, हे एक त्याच्यावरती असं पण लिहू शकताय. ऑर इथं काय आहे, 25 ग्रेटर दॅन 20 आहे, फक्त इथं असं करायचं. याचा अर्थ 25 इज नॉट ग्रेटर दॅन 20. ह्या दोन्ही पैकी कुठल्याही फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहिलं तरी पण चालू शकेल. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल जे आहे ते घेऊया आता. काय दिलेलं आहे बघा, क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज ए रोम्बस. आता याच्यामध्ये स्टेटमेंट पी काय येणार, क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर. त्यानंतर इफ अँड ओनली इफ आहे. दुसरं आहे इट इज हे रोम्बस, असं स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे. मग यांच्यामध्ये काय आहे, इफ अँड ओनली इफ वापरले. गिव्हन स्टेटमेंट हे असं आहे. मग याचं निगेशन पाहिजे मला. मग निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू. याचं निगेशन जर करायचं असेल तर मग अशी रिझल्ट आपण प्रूव्ह केलेला आहे, पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू अँड निगेशन ऑफ हे असे. याचं वाक्य बरचसं मोठं तयार होणार आहे. पहिल्यांदा पी आहे असं घ्या, म्हणजे मग त्याचं निगेशन कसं येणार बघा. पहिल्यांदा पी स्टेटमेंट ऍज इट इज घ्यायचं. क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर. त्याच्यानंतर काय घ्यायचं, त्याच्यानंतर घ्यायचं आहे अँड. इथं आहे. त्यानंतर क्यूच निगेशन घ्यायचं आहे, अँड इट इज नॉट ए रोम्बस. हे इथपर्यंत आलात तुम्ही. ऑर याच्या पुढे परत यायचं आहे, क्यू स्टेटमेंट असंच घ्यायचं आहे. आता परत आपण दुसऱ्या सेक्शनला सुरू करतोय. इट इज अ रोम्बस म्हणण्यापेक्षा क्वाड्रिलॅटरल
इज ए रोम्बस, त्याच्या पुढे आहे अँड, आणि पहिल्याचं निगेशन घ्यायचं आहे. इट इज नॉट, त्याचं निगेशन पाहिजे पहिल्याचं, ए स्क्वेअर. त्यामुळे हे बघा कशा पद्धतीने येते, आणि हे असंच लिहायचं. त्याचा अर्थ काय होते, काय होत नाही, काय नाही, त्याच्यातून वेगळं काय निघते का, तसल्या गोष्टी तुम्ही विचार करू नका. लॉजिक ज्या नियमाप्रमाणे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही ते कम्प्लीट करायचं आहे, हे लक्षात ठेवा व्यवस्थित. नेक्स्ट स्टेटमेंट बघा. इट इज कोल्ड अँड रेनिंग म्हटलंय. मग त्याच्यातलं स्टेटमेंट पी घेतोय मी. इट इज कोल्ड. स्टेटमेंट क्यू घेतोय. इट इज रेनिंग. त्याच्यानंतर इट इज कोल्ड अँड रेनिंग म्हणजे गिव्हन स्टेटमेंट इज. काय मध्ये अँड ऑपरेटर वापरलेलं आहे हे असेल. आता याचं निगेशन पाहिजे मला. निगेशन ऑफ पी अँड क्यू, ते काय तयार होणार, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. आता याचं निगेशन ते लिहूया आता या ठिकाणी. काय तयार करायचं आहे, इट इज नॉट कोल्ड और, मध्ये और करायचं आहे त्या ठिकाणी, और नॉट रेनिंग. या पद्धतीनं हे पूर्ण होईल. त्याच्या पुढचं स्टेटमेंट घेऊया आता आपण. इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. त्याच्यामध्ये वाक्य कशा पद्धतीने आहेत बघा. पहिलं स्टेटमेंट आहे इट इज रेनिंग. हे पहिलं स्टेटमेंट झालं. दुसरं स्टेटमेंट त्यांच्या पुढे बघा काय, वी विल गो. हे सेकंड स्टेटमेंट. आणि थर्ड अजून एक स्टेटमेंट पुढे आहे, प्ले फुटबॉल असं येते. म्हणजेच तिथं काय म्हणायचं आहे त्यांना, वी विल प्ले फुटबॉल. आणि क्यू आणि आर मध्ये त्यांनी अँड ऑपरेशन वापरलेलं आहे. याचा अर्थ या दोघांना पहिल्यांदा त्यांनी एकत्र केलेलं आहे, क्यू अँड आर. आणि ह्या क्यू अँड आरचं पी बरोबर इफ देन वापरलेलं आहे. म्हणजेच हे जे गिव्हन स्टेटमेंट आहे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म तो असा येईल, इफ पी देन क्यू अँड आर. आता मला याचं निगेशन पाहिजे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण एक काम करूया, निगेशन ऑफ इफ पी देन क्यू. याचं निगेशन आपल्याला माहित पाहिजे. मग याचं निगेशन हे कशा पद्धतीने येते, पहिलं स्टेटमेंट आहे असंच राहते आणि दुसऱ्याचं निगेशन करावं लागते. बघा काय आहे ते. मग तसं हिथं स्टेटमेंटच असं आहे, त्यामुळे याचं निगेशन हे असं दिलेलं स्टेटमेंट आहे. त्यामुळे मग ह्याचं निगेशन कसं होणार, पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर हे असं होणार. मग याला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतोय. बघा हे पी तसंच ठेवतोय अँड इथं कसं येणार आता, निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ आर. हा रिझल्ट आपण मगाशी लिहिलेला होता बघा, आठवतंय का. निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. ते इथं वापरलंय. आता याच्यावरून आपल्याला स्टेटमेंट तयार करावं लागेल निगेशनचं. आता निगेशन मध्ये काय काय येणार बघा.
पी स्टेटमेंट आहे असंच येणार, इट इज रेनिंग. त्याच्या पुढं अँड, त्याच्या पुढं दुसऱ्याचं निगेशन, वी विल गो आहे, म्हणजे त्याचं निगेशन काय होणार, वी विल नॉट गो. त्याच्यानंतर ऑर येते, ऑर दुसऱ्याचं निगेशन, ऑर वी विल नॉट प्ले फुटबॉल, पूर्ण लिहिलं तरी चालतंय, ऑर विल नॉट प्ले फुटबॉल. वी वापरलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी पण चालते, वाक्य बरोबर त्या ठिकाणी कंप्लीट होते. त्यामुळे हे विल सुद्धा काढून टाकलं तरी पण चालते, कसंही घ्या तुम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं, काही अडचण नाही. हे स्टेटमेंट या पद्धतीने, हे जरा काळजीपूर्वक बघा बरं का. या अशा प्रकारची थोडीशी हायर लेवलची एक्झाम्पल्स एक्सपेक्टेड आहेत. पहिला प्रकार खूपच सोपा वाटतोय साधारण, पण याच्यामध्ये ह्या प्रकारच्या एक्झाम्पल्स मधून जरा तुम्हाला जास्त त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न परीक्षेमध्ये केला जाईल, त्यामुळे जरा तयारीत राहा. त्याच्या पुढे जाऊया आता आपण. त्याच्या पुढचं एक्झाम्पल इट इज रेनिंगचं झालं. त्याच्या पुढचं आहे रूट टू इज ए रॅशनल नंबर. त्याला फक्त पी कन्सिडर करा, त्याचं फक्त निगेशन लिहायचं आहे. त्याचं निगेशन काय, त्याच्यात काहीच नाहीये, सिंपल आहे एकदम. रूट टू इज नॉट ए रॅशनल नंबर, हे त्याचं काम झालं. त्याच्या पुढं आहे ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स म्हटले. बघा मग कशा पद्धतीनं ऑल नॅचरल नंबर्स असं त्यांनी सांगितलंय. मग ऑलचं काय करायचं, पहिल्यांदा फ्यू किंवा सम, त्याचं निगेशनच लिहितोय डायरेक्ट इथं, सम, आणि त्याच्या पुढचं जे वाक्य आहे त्याचं निगेशन करायचं. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स, हे असेल. या प्रकारचं कशा पद्धतीने निगेशन करायचंय बघा. इथं ऑल आहे, ऑलचं येणार सम, पुढचं जे वाक्य आहे त्याचं निगेशन करायचं. त्याच्या पुढचं जे आहे नेक्स्ट एक्झाम्पल, इथं लिहिलेलं आहे त्यांनी फॉर ऑल लिहिले बघा. मग त्याच्याऐवजी काय येणार आता इथं, देअर एक्झिस्ट, काय ते, देअर एक्झिस्ट n which belongs to capital N, comma n square plus n plus 2 is divisible by 4 म्हटलंय. तर फक्त घ्यायचं is not divisible by 4, हे असेल. त्याच्या पुढं वापरलेलं आहे क्वांटिफायर, त्यांनी एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर वापरलेलं आहे, आणि मला याचं निगेशन करायचं. निगेशन करायचं असेल तर एक्झिस्टेन्शियलचं काय होणार, फॉर ऑल होणार. फॉर ऑल एक्स which belongs to capital N such that, तर त्याच्या पुढे जे वाक्य आहे त्याचं निगेशन करायचं. एक्स मायनस 17, मग ह्याचं निगेशन काय होणार, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. हे तुम्ही असं लिहिलं तरी चालते. एक्स मायनस 17 हे त्यांनी दिलेलं आहे, याचं निगेशन करायचं आहे, तर इथं फक्त त्या चिन्हावरती फक्त एक डॅश द्यायची, असंही लिहिलं तरी पण चालू शकेल. त्यामुळे हे जरा काळजीपूर्वक बघून घ्या, जिथं क्वांटिफायर्स आहे तिथं जरा काळजीपूर्वक काम करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राईट कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं स्टेटमेंट, त्याच्यातले दोन भाग पहिल्यांदा तयार करून घेऊया. इफच्या पुढे जे आहे ते पी आणि देनच्या पुढे आहे ते क्यू आहे. मी इथं पहिल्यांदा कन्सिडर करतोय त्या पद्धतीनं.
let p x less than y, q x square less than y square. त्यामुळे गिव्हन स्टेटमेंट is if p then q. आता त्याचं त्यांनी काय काय विचारलेलं आहे, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता पहिल्यांदा सगळे एकत्र पहिल्यांदा मांडून घेऊया किंवा एक 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 तयार करत जाऊया. द कॉन्व्हर्स ऑफ इफ पी देन क्यू इज इफ क्यू देन पी. आता त्याचं स्टेटमेंट मांडूया तिथं. आता कॉन्व्हर्स काय येणार, इफ क्यू देन पी. म्हणजे इथं काय येणार, इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. म्हणजे पहिल्यांदा क्यू घ्यायचा आहे, देन पी, देन एक्स लेस दॅन वाय हे असेल. आता ह्याचा इन्व्हर्स पाहिजे, त्याचं एक वाक्य टाकूया. द इन्व्हर्स ऑफ इफ पी देन क्यू इज इफ निगेशन ऑफ पी देन निगेशन ऑफ क्यू. ते येणार. आता त्याचं इन्व्हर्स ते बघूया आता काय येणार. त्याचं पहिल्याचं पण निगेशन करायचं आहे, दुसऱ्याचं पण निगेशन करायचं आहे. म्हणजेच कसं येणार बघा, इफ हे पहिल्यांदा असं लिहून दाखवते, इफ एक्स इज नॉट लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज नॉट लेस दॅन वाय स्क्वेअर. हे असं पण लिहू शकताय. किंवा इफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय देन एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. हे दोन्ही पण चालेल, काही अडचण नाहीये त्याच्यात. त्याच्यानंतर तिसरा स्टेटमेंट आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह विचारले. द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ इफ पी देन क्यू इज इफ निगेशन ऑफ क्यू देन निगेशन ऑफ पी. मग इथं सगळे तयारच आहेत निगेशन. हे बघा, हे पीचं निगेशन आहे आणि हे क्यूच निगेशन आहे. फक्त ते बदला, इंटरचेंज करायचे आहेत फक्त. पहिल्यांदा निगेशन ऑफ क्यू घ्यायचं आहे. मग इथं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कॉन्ट्रा पॉझिटिव्ह साठी काय येणार, इफ हे पहिल्यांदा घ्यायचंय, क्यू त्याचं निगेशन, एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. हे असं येणार. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा सेक्शन आहे, व्यवस्थित करा. याच्यावरती प्रश्न रेग्युलरली विचारला जातो. दुसरं स्टेटमेंट बघा, ए फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. याचा अर्थ इफच्या पुढचा हा पार्ट आहे, म्हणजे हा स्टेटमेंट पी चा पार्ट आहे, आणि हा जो पहिला जो त्यांनी दिलेला आहे तो देनच्या नंतरचा पार्ट आहे. मग इथं आपण असं कन्सिडर करूया, लेट पी ए वुमन इन ए फॅमिली इज लिटरेट, आणि स्टेटमेंट क्यू द फॅमिली बिकम्स लिटरेट. गिव्हन स्टेटमेंट इज
इफ P देन Q. आता याचं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे सगळेच लिहायचे. तर पहिलं त्याचा कॉन्व्हर्स कसा येणार, तो असा येणार इफ Q देन P. त्याचं वाक्य करूया. इफ, तर इथं द म्हणता येणार नाही पहिल्यांदा. इफ ए फॅमिली बिकम्स लिटरेट then the woman in the family is literate. हे असेल. बघा कशा पद्धतीनं वाक्य तयार होतात ते. द वुमन इन द फॅमिली तर चालते, द वुमन इन इट म्हटलं तरी पण चालेल, काय अडचण नाही. दुसरं स्टेटमेंट आहे, त्याचं इन्व्हर्स पाहिजे आता आपल्याला. मग याचं इन्व्हर्स इफ निगेशन ऑफ पी देन निगेशन ऑफ क्यू, हे त्याचं इन्व्हर्स आहे. मग याचं वाक्य कसं येणार हेच घ्यायचं डायरेक्ट. इफ ए वुमन इन ए फॅमिली is not literate then the family तर त्याचं निगेशन करायचं, निगेशन ऑफ क्यू. मग इथं क्यू आहे स्टेटमेंट, त्याचं निगेशन काय होणार, देन द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, हे असेल. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट त्याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मग कॉन्ट्रा पॉझिटिव्ह साठी काय आहे, इफ निगेशन ऑफ क्यू देन निगेशन ऑफ पी. आता याच्यामध्ये बघा, हे पहिलं जे आहे ते इथपर्यंत निगेशन ऑफ पी आहे, आणि देनच्या पुढं हे निगेशन ऑफ क्यू आहे. फक्त यांच्या जागा बदलायच्या आहेत. हे पहिल्यांदा येणार, तिथं फक्त थोडासा किरकोळ बदल करा. इफ ए फॅमिली करा तिथं, इफ ए फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन ए वुमन इन इट इज नॉट लिटरेट, हे असेल. त्यामुळे हे सोपं आहे खूप, आणि हे विचारतात रेग्युलरली, त्यामुळे ते व्यवस्थित तयार करा. तर हे तिसरं आणि चौथं एक्झाम्पल साधारण सेमच आहेत बघा. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस, आणि इथं सांगितलंय इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. त्यातलं एक मी घेतोय, तुम्ही उरलेलं नंतर एक होमवर्क म्हणून सोडवून टाका. थर्ड घेतोय त्याच्यातले हे इफ आणि देन हे असं आहे. त्यामुळे स्टेटमेंट पी येणार इथं, सरफेस एरिया डिक्रीजेस. त्यानंतर स्टेटमेंट क्यू येणार, प्रेशर इन्क्रीजेस.
गिव्हन स्टेटमेंट इज इफ P देन Q. मग त्याचा आता पहिल्यांदा मला पाहिजे कॉन्व्हर्स. याचा कॉन्व्हर्स काय येतो? इफ Q देन P. मग त्याचं स्टेटमेंट कसं येणार? इफ सरफेस एरिया decreases, then pressure increases. त्याच्यानंतर मला याचं पाहिजे आहे इन्व्हर्स. इन्व्हर्स मध्ये काय येणार? इफ निगेशन ऑफ P देन निगेशन ऑफ Q. मग त्या दोघांची निगेशन करायचे. मग निगेशन मध्ये सिंपल करता येईल, सरफेस एरिया इन्क्रीजेस करा आणि इथं प्रेशर डिक्रीजेस करा. म्हणजे याचं वाक्य असेल इफ सरफेस एरिया increases, then pressure decreases. समजा हे असं नको आहे तुम्हाला, हे तर डिक्रीजेस आणि इन्क्रीजेसच पाहिजे, तर हेच वाक्य असं पण लिहिता येईल. इफ सरफेस एरिया, फक्त डज नॉट घ्यावं लागेल, तेवढं जरासं इंग्लिश वापरावं लागेल. इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस, डज नॉट डिक्रीज येणार, डिक्रीजेस नाही येणार, डज नॉट डिक्रीज, then pressure does not increase. त्यामुळे थोडंसं इथं इंग्लिशचा पण वापर करावा लागेल. आणि त्याच्या पुढं आहे ह्याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पाहिजे. तिसरं याच्या कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये इफ निगेशन ऑफ Q देन निगेशन ऑफ P, तर त्याचं वाक्य कसं येणार? हे फक्त बदलायचे आहेत. प्रेशर डिक्रीजेस पहिल्यांदा घ्या. इफ प्रेशर डिक्रीजेस then surface area increases. असे. त्यामुळे त्याच्यानंतर एक आहे शिल्लक, ते तेवढं तुम्ही होमवर्क म्हणून कंप्लीट करून टाका.